नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. ब्रिज कोर्स वर्ग 9वा इंग्रजी यामधील आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 35 बघणार आहोत. आजचा दिवस आहे 35, त्यामुळे ॲक्टिव्हिटी नंबर 35 बघणार आहोत आपण. तर सगळ्यात अगोदर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला कन्व्हर्सेशन विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन, म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांसोबत कशाप्रकारे संभाषण करायचं हे या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला समजणार आहे. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर आपणास नेहमीप्रमाणे अशी विनंती राहील की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लर्निंग आउटकम्स कोणते आहेत बघा यामध्ये. एंगेज इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. एंगेज कसं राहायचं संभाषणामध्ये, ते इंग्रजीमध्ये, कोणत्या भाषेत, इंग्रजीमध्ये कोणासोबत, विथ पीपल लोकांसोबत, कोणत्या, डिफरंट प्रोफेशन वेगवेगळ्या व्यवसायाच्या, युजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. त्यानंतर इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे टीचर काय करतील पहा, एक्सप्लेन करून सांगतील ॲक्टिव्हिटी इन अ सिम्पल वर्ड. देन तुम्हाला एनकरेज करतील कशा करता, शॉर्ट आणि सिंपल क्वेश्चन तयार करण्याकरता. क्रिएट सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर तयार करतील, अनुकूल वातावरण तयार करतील ह्या ॲक्टिव्हिटीला यशस्वी बनवण्याकरता. आणि चौथा आहे मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी, आणि तुम्हाला योग्य शब्द कसे वापरायचे ते सुद्धा तुम्हाला त्याची सुद्धा तुम्हाला जाणीव करून देतील. हे इन्स्ट्रक्शन टीचर, पॅरेंट्स किंवा फॅसिलिटेटर करता आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता काय सूचना दिलेल्या आहेत पहा. फ्रेम क्वेश्चन ऑन गिवन सब्जेक्ट ऑर सिच्युएशन. तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहे दिलेल्या विषयावर, दिलेल्या परिस्थितीवर. प्रॉपर व्होकॅब्युलरी वापरायची आहे. प्रश्न कसे लावायचे आहे इन अ सिक्वेन्स, प्रॉपर सिक्वेन्सनी. आणि बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. इंटरव्ह्यूची सुरुवात आणि शेवट हा योग्य पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया आपण. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये रिसेंटली युअर स्कूल हॅज वॉन द क्लिनेस्ट स्कूल अवॉर्ड. हल्लीचं तुमच्या शाळेने कोणता बक्षीस जिंकलेला आहे असं समजा, क्लिनेस्ट स्कूल अवॉर्ड, स्वच्छ शाळा हा बक्षीस. डिस्कस विथ युअर हेडमास्टर अबाउट द अचिव्हमेंट. तुमच्या हेडमास्टरसोबत या अचिव्हमेंटबद्दलची चर्चा करायची आहे. एनकरेज द लर्नर टू डेव्हलप कन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन विथ द पियर्स अँड हर एज. आणि तुम्हाला कन्व्हर्सेशन तुमच्या गटामध्ये, तुमच्या वयातील मुलांमध्ये तयार करायचं खाली दिलेल्या प्रश्नानुसार. तर पहा प्रश्न कोणते याच्यामध्ये. व्हेन हे कन्व्हर्सेशन आहे ॲक्च्युली. आपण इथं प्रश्न आणि त्याचे उत्तर दोन्ही बघणार आहोत आणि त्यालाच आपण इंटरव्ह्यू म्हणतो. वेन डिड यू जॉईन ॲज हेडमास्टर ऑफ द स्कूल. अगोदर प्रश्न वाचून घेऊ, त्याच्यानंतर उत्तरासोबत प्रश्न वाचू आपण. दुसरा आहे व्हॉट वीकनेस डिड यू फाइंड इन द स्कूल. तिसरा आहे व्हॉट आर पॉझिटिव्ह पॉईंट. फोर्थ वन इज हाऊ आर युअर स्टाफ मेंबर अँड स्टुडंट्स. फिफ्थ वन इज व्हॉट इज युअर इन्स्पायरेशन. सिक्स्थ वन इज व्हॉट चॅलेंज डिड यू फेस while implementing your ideas. Seventh one is how did you overcome these challenges. Eighth one is to whom did you give the credit of this success. Ninth one is what are your next plan now. And 10th one is what is your advice to other school. त्यानंतर आपल्याला काय करायचं, या प्रश्नाची उत्तरं देऊन आपल्याला एक जो ॲक्टिव्हिटी डेमो आहे तोच आहे. तर याच्यात काही त्यांनी दिलेले आहे, आपण बाकीच्या प्रश्नाची उत्तरं लिहूया. तर पहा आपण सुरुवात करूया. पहिलं आहे व्हेन डिड यू जॉईन ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल. केव्हा जॉईन केलं. ऑलमोस्ट 5 years अगो. किती, 5 वर्षापूर्वी. व्हॉट विकनेसेस डिड यू फाइंड इन द स्कूल. कोणते विकनेसेस, कोणत्या कमजोऱ्या तुम्हाला तुमच्या शाळेत आढळल्या. तर द एरिया ऑफ स्कूल वॉज लिटल बिट शॉबी अँड स्टुडंट्स वेअर इनडिसिप्लिन्स. कसे होते म्हणते, इनडिसिप्लिन. What are positive points? The staff is good and ready to support always. This is the positive point. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे How are your staff member and students? तुमचे स्टाफ मेंबर आणि स्टुडंट्स कसे आहे. तर पहा उत्तर. My staff members are very supportive and students also supported and sincere.
सपोर्टेड आहे आणि सिन्सिअर आहे विद्यार्थीसुद्धा, आणि स्टॉपसुद्धा बरा आहे बा. व्हॉट वॉज युअर इन्स्पायरेशन? तर ॲक्च्युली माय इन्स्पायरेशन इज माय स्कूल. हेडमास्तर काय म्हणतोय की ॲक्च्युली माय इन्स्पायरेशन इज माय स्कूल. सो ॲज आय एम व्हेरी इम्प्रेस बाय APJ अब्दुल कलाम. त्याचप्रमाणे मी कोणाने इम्प्रेस झालेलो आहो? APJ अब्दुल कलाम यांनी. त्यानंतर व्हॉट चॅलेंज डिड यू फेस वाईल इम्प्लिमेंटिंग युअर आयडियाज? कोणत्या आव्हानाला तुम्हाला सामोरे जावं लागलं? वाईल इम्प्लिमेंटिंग माय आयडियाज द मेन प्रॉब्लेम फॉर मी इज द लोकॅलिटी ऑफ द विलेज. ही लोकॅलिटी आहे गावाची ते, अँड इलिटरसी इन पॅरेंट्स, आणि पालकांमध्ये असलेला काय निरक्षरपणा, हा मुख्य चॅलेंज. त्यानंतर हाऊ डिड यू ओव्हरकम दिस चॅलेंजेस? कशा प्रकारे तुम्ही ह्या आव्हानांचा सामना करून पुढे आल्या बा? आय टोल्ड पॅरेंट्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ द एज्युकेशन अँड स्टार्ट नाईट स्कूल फॉर पॅरेंट्स. त्यानंतर टू whom डिड यू गिव्ह द क्रेडिट ऑफ सक्सेस? तुम्ही या यशाचं कोणाला हे द्याल बा, क्रेडिट कोणाला द्याल? तर टू माय टीचर अँड स्टुडंट्स, कोणाला? माझ्या शिक्षकांना आणि माझ्या विद्यार्थ्यांना. त्यानंतर 9 पहा, व्हॉट आर युअर नेक्स्ट प्लॅन नाऊ? तुमचं पुढचं प्लॅन काय आहे? तर टू स्टार्ट ऑल लँग्वेज लायब्ररी इन द स्कूल, ऑल लँग्वेज लायब्ररी अँड लॅबॉरेटरी, लायब्ररी अँड लॅबॉरेटरी. तर सगळ्या भाषा विषयांची लायब्ररी आणि लॅबॉरेटरी सुरू करणे हा माझा पुढचा प्लॅन आहे. अँड व्हॉट इज युअर ॲडवाईस टू अदर स्कूल्स? लास्ट वन, शेवटचा प्रश्न. बाकीच्या शाळांना काय तुमचं ॲडवाईस राहील, सल्ला राहील? तर अदर स्कूल ऑल्सो इम्प्लिमेंट व्हॉट इज बेनिफिशियल फॉर स्कूल अँड डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स. बाकीच्या शाळांनी सुद्धा इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे, जे शाळेच्या फायद्याचं आहे, विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे, विकासाचं आहे त्यांच्याबद्दल, असं मी त्यांना सल्ला देईल. या प्रकारे ही दिस इज द इंटरव्ह्यू विथ द हेडमास्टर. हेडमास्टरसोबत घेतलेली इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर 16 ॲक्टिव्हिटी डेमोमध्येच हे झालेलं आहे. त्यानंतर आपण बघूया, इन दिस वे अ लर्नर ट्राय टू डेव्हलप कन्व्हर्सेशन. अशा प्रकारे शिकणारा विद्यार्थी काय डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो? कन्व्हर्सेशन, संभाषण. त्यानंतर प्रॅक्टिस सेशनकडे आपण वळूया. टेल द लर्नर्स टू कन्व्हर्स विथ हिज आर हर पेअर ऑफ डिफरंट टॉपिक. वेगवेगळ्या टॉपिकवर त्याच्या पेअर्सबरोबर तुम्हाला काय करायची आहे? चर्चा करायची आहे. एनकरेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यू. तुम्हाला एनकरेज करतील जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घेण्याकरता. आस्क हिम आर हर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. दिस इज द प्रॅक्टिस फॉर यू. देन इन द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी टेक इंटरव्ह्यू ऑफ सरपंच हू हॅज गॉट द क्लीनेस्ट व्हिलेज अवॉर्ड इन द स्टेट. आता आपल्याला कोणाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे? एका सरपंचाची ज्याच्या गावाने काय मिळवलेलं आहे? क्लीनेस्ट व्हिलेज अवॉर्ड. स्वच्छ गाव, स्वच्छ ग्राम हा पुरस्कार मिळालेला आहे. अशा सरपंचाची आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायची आहे. तर पहा, मी काही इथं प्रश्न आणि उत्तर त्यांचे इंटरव्ह्यूचे तयार केलेले आहेत, ते पहा तुम्ही. तर पहिलं आहे, प्रश्न विचारू आपण, व्हॉट आर द वर्क्स. अगोदर तर आपण कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करतो नाही का, तर ते लिहिणार नाही आपण, मग लिहूया, ठीक आहे. पहिला इंटरव्ह्यूवर काय म्हणतो? कॉंग्रॅच्युलेशन सर फॉर युअर अचिव्हमेंट. तर सरपंच काय म्हणेल? ओ थँक अ लॉट, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द वर्क्स यू विल डू इन युअर पोस्ट. कोणते कार्य केले तुम्ही त्या पोस्टवर असताना? तर सरपंच काय म्हणतो पहा, आय डू द ग्राम स्वच्छता, वॉटर सप्लाय, ट्री प्लांटेशन अँड सम अदर गव्हर्मेंटल स्कीम दॅट आर बेनिफिशियल फॉर आवर विलेज. हे केलं म्हणते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इंटरव्ह्यूवर विचारतो कोणाला? सरपंचाला. व्हॉट विल यू डू फॉर द बेटरमेंट ऑफ द विलेज. तुम्ही काय केलं बेटरमेंट करता? तर फॉर द बेटरमेंट ऑफ विलेज आय ओपन स्कूल अँड ब्रिंग अदर गुड स्कीम ऑफ गव्हर्मेंट. देन थर्ड वन, अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर द प्रॉब्लेम्स विच हॅव टू काउंट ऑफ द फर्स्ट. कोणते ज्या समस्या जे तुम्ही त्याच्या सगळ्यात अगोदर विचार केला बा. या प्रकारे द मेन प्रॉब्लेम फॉर माय विलेज इज वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी. वॉटर आणि इलेक्ट्रिसिटी हे होतं, त्याच्या अगोदर मी विचार केला.
त्यानंतर हाऊ मच डू यू थिंक दॅट युअर विलेज विल सपोर्ट यू. किती प्रमाणात तुमच्या गावाने तुम्हाला सपोर्ट केलं असं तुम्हाला वाटते. तर माय विलेज सपोर्ट मी 100% सपोर्ट केलं बा. व्हॉट आर द प्रॉब्लेम यू वूड फेस इन युअर लाईफ अकॉर्डिंग टू इशू. तर अकॉर्डिंग टू इशू द मेन प्रॉब्लेम टू ब्रिंग गव्हर्नमेंट स्कीम अँड इम्प्लिमेंट इट. मेन प्रॉब्लेम कोणतं गेलं की गव्हर्नमेंटच्या स्कीम आणणे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे हा मेन प्रॉब्लेम होता माझ्याकरता. त्यानंतर व्हॉट आर युअर रिस्पॉन्स टू द विलेज फॉर देअर सपोर्ट. व्हॉट आर युअर रिस्पॉन्स टू द विलेज फॉर देअर सपोर्ट. आय एम व्हेरी थँकफुल ऑफ एव्हरी विलेजर्स. आय एम व्हेरी थँकफुल. त्यानंतर व्हॉट डू यू एक्सपेक्ट फ्रॉम द विलेजर्स टू डू फॉर यू. एव्हरी विलेजर्स शुड सपोर्ट. प्रत्येक विलेजर्सने माझा काय करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे हीच मी आशा बाळगतो. त्यानंतर इफ एनीबडी वॉन्ट्स टू बिकम लाईक यू देन व्हॉट आर द क्वालिटीज ही आर शी शुड हॅव. जर तुमच्यासारखं असं कोणाला बनायचं आहे तर कोणते गुण कोणते वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये असलेलं पाहिजे. तर पहा, ही आर शी मस्ट हॅव द क्वालिटी ऑफ लिडरशिप. पहिला काय असायला पाहिजे, लिडरशिप असला पाहिजे. बट इन फ्रेंडली मॅनर. पण कशी, फ्रेंडली मॅनरमध्ये. ऑल्सो हॅव डिवोशन, प्रिझर्वन्स इन दिस वे. या प्रकारे ह्या क्वालिटीज असायला पाहिजे. सो दिस इज द फ्रेंड्स, दिस इज द इंटरव्ह्यू ऑफ द सरपंच हु हॅज गॉट क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड इन द स्टेट. देन इव्हॅल्युएशन आस्क द लर्नर टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशन. आता तुम्हाला काय करायचं आहे, वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांच्या मला इंटरव्ह्यू घ्यायचे आहे. ज्या नको त्यांच्याकडे आपला स्वतःच्या मनानेच तयार करून पहा इंटरव्ह्यू. कोणी डॉक्टरची घ्या, कोणी टीचरची घ्या, कोणी आणखी जे असतील प्रोफेशनल वेगवेगळे वकील आहे नाही का, त्यांची घेऊन पहा काय इंटरव्ह्यू. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ही कंटेंट QR कोड काही दिलेलं नाही आहे. आणि आज आपण काय शिकलेलो आहोत, माय टेक अवे टुडे आय लर्न युजिंग प्रॉपर व्होकॅब्युलरी इन कन्व्हर्सेशन. कशी वापरायची योग्य असं व्होकॅब्युलरी. टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन प्रॉपरली. योग्य प्रकारे सुरुवात कशी करायची संभाषणाची. हाऊ टू फ्रेम अ सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन. साधे आणि लहान क्वेश्चन कसे तयार करायचे. अँड हाऊ टू कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ कन्व्हर्सेशन. आणि प्रॉपर सिक्वेन्स कसं घ्यायचं कन्व्हर्सेशनच्या, ह्या गोष्टी आपण आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.